मंडळी अहो नाही असं कधी मिळत आपल्याला बघायला लय भारी वाटतं, मजा येते. क्लास क्लास. मंडळी आमच्या मनालीतल्या ट्रिप मधली एक अफलातून गोष्ट म्हणजे तिथे आम्ही अनुभवलेला स्नोफॉल. खरं तर प्रत्येकाने एकदा तरी अनुभवायला पाहिजे अशी ही गोष्ट. उंच उंच बर्फाने सजलेले डोंगर, त्यावरचं तितकंच मोहक देवदार झाडांचं जंगल, धबधबे, नद्या, असं हिमालयीन नंदनवन दाखवणारी ही सुंदर जागा. आणि अशा जागेवर जेव्हा हिमवर्षाव होतो ना, तेव्हा सगळे नजारे अक्षरशः स्वर्गीय वाटतात. हे नवलपूर्ण निसर्गाचं सौंदर्य पाहून आम्ही अक्षरशः धन्य झालो. या विश्वाच्या निर्मात्याप्रती असंख्य वेळा कृतज्ञता व्यक्त केली. आयुष्यभर लक्षात राहील असा आम्ही अनुभव इथे घेतला. त्याचाच हा तुमच्यासाठी बनवलेला खास व्हिडिओ. आजच्या भागात मनाली हिमवर्षात किती सुंदर दिसते हे तुम्ही पाहणार आहात. त्याचबरोबर एक सुंदर असा कॅफे मी तुम्हाला दाखवणार आहे, जिथे मनालीत गेल्यानंतर नक्की व्हिजिट करायला पाहिजे अशी ही जागा आहे. तेव्हा चला आपला हा प्रवास सुरू करू. मनालीच्या पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे आम्ही पुणे ते चंदीगड आणि चंदीगड ते मनाली असा प्रवास करून मनालीमध्ये पोहोचलो. मनालीमधली सगळी पर्यटन स्थळ पाहिली आणि आता पुढे. राम राम मंडळी, मनालीतला आज तिसरा दिवस आहे. आज जर तुम्ही पाहिलं सकाळचे आता 9 वाजलेत, पण सूर्यप्रकाश नाही आहे. त्यामुळे एवढे काही ढग आहेत की सूर्याला पोचू देत नाहीत आपल्यापर्यंत. त्यामुळे खूप छान जे काल वातावरण होतं ते नाही, आज सगळं ढगाळ वातावरण आहे. अशा वातावरणामध्ये आता अटल टनेल बंद आहे. आज सिसूला आम्हाला जायचं होतं, सिसूला जाता येत नाही. प्रचंड वाईट अवस्था आहे तिकडे, प्रचंड बर्फ पडलेला आहे. हे सगळं करत असताना आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती का, हे सगळं ज्याच्याकडे तुम्ही ट्रिप बुक करताना तो तुमचा ट्रिप ऑपरेटर खूप जबरदस्त असला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याला सांगून त्याने तुम्हाला ॲडजस्टमेंट करून दिली पाहिजे. तुम्हाला ऐन वेळेला हॉटेल बदलायचं असू दे, तुम्हाला ती स्पॉट बदलायचं असू देत, एखादं जवळचं ठिकाण तुम्ही सजेस्ट केलं जे तुम्हाला ऑनलाईन पाहून आवडलं, तुम्हाला ते करायचं झालं तर त्याने हे सगळं तुम्हाला अलाउड केलं पाहिजे. असा टूर ऑपरेटर असला पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी आम्ही चल बंजारे नावाचा टूर ऑपरेटर जो निवडला होता तो खरोखरच एकदम चांगला आहे. ऑब्व्हियसली हा पेड रिव्ह्यू नाही आहे, परंतु मला सांगायला हे आवडेल की आम्ही लेह लडाखची ट्रिप त्याची केली होती. आम्हाला त्याचा चांगला अनुभव होता आणि म्हणून आम्ही परत मनाली त्याच्याकडून बुक केली. आणि ऐन वेळेला जे जे काही पाहिजे त्या गोष्टी तो फ्लेक्झिबल असतो, आम्हाला बदलून देतो. म्हणून थँक्स टू चल बंजारे फॉर दिस ट्रिप. आम्ही सिसू नेहरू कुंडाच्या दिशेने निघालो. याच व्यास नदीच्या काठावरून जात असताना मुंबईचा मैतर सौरभ भट्टीकर म्हणजे चित्रपटसृष्टीचा लाडका ड्रोन पायलट तो भेटला. त्याच्या चमोशी गुजगोष्टी झाल्या. नमस्कार. नमस्कार. मुंबईकर आणि आज पुणेकर भेटतायत मनालीमध्ये चक्क. कुठे उडतोय आपला ड्रोन? आपण आता हिडिंबा देवी मंदिराच्या वरती आहोत, तुम्ही बघू शकता तिकडे. एक नंबर, जबरदस्त. त्याच्या ड्रोनमधून मनमोहक फ्रेम्स पाहिल्या. तो दोस्तों फाइनली हम पहुंच चुके हैं हिडिंबा देवी टेम्पल, जो कि हम पिछले ब्लॉग में देखा होगा, आज इस ब्लॉग में भी देखो. और भाई ये ड्रोन से कितना अच्छा लग रहा है. ये जवानी है दीवानी सब देखी गई है यहाँ पर. दीवानीगिरी करू नको तू, ड्रोन अडकला तर तू मार खाशील फुकट जा. बाप माणसं भेटलेली आहेत. एक नंबर. जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी. पुढे निघालो. अच्छा, हवामान अंदाजानुसार खरं तर 33% बर्फ पडण्याची शक्यता होती. मग या व्यास म्हणजेच तिथल्या स्थानिकांच्या भाषेनुसार बियास नदीच्या काठावर आम्ही हा नजारा टिपायला थांबलो. बियास नदी रोहतांच्या जवळ उगम पावते आणि मग पुढे पंजाबमध्ये 400-450 किलोमीटरचा प्रवास करून नंतर विसावते. या बियास नदीचं सौंदर्य तुम्हाला मनालीमध्ये जागोजागी पाहता येईल. या बियास नदीच्या काठावरती तुम्हाला दगड, मोठमोठे गोटे आणि त्याच्यावर माखलेलं बर्फ असा नजारा असतो. आणि या देवदार झाडं जर आली या बर्फामध्ये, जर बर्फाच्छादित
आवरण असेल जमिनीला आणि त्याच्या कडेला जर देवदाराची झाडं जर असतील तर जबरदस्त नजारा दिसतो. आपण कधी पाहत नाही असा नजारा. असं जाता आलं तर तुम्हाला सोलंग व्हॅलीचा नजारा मी दाखवेल. बघूया आज कुठे जाता येईल नक्की आणि काय पाहता येईल. एवढ्यात पावसाचे थेंब पडू लागले. हॅलो, आज पाऊस पडतोय आणि वरती डोंगरावरती बर्फ पडतोय, त्यामुळे सोलंग व्हॅलीला जाता येईल का नाही सांगता येत नाहीये. आम्ही आता ट्राय करतोय जाण्याचा. कुठपर्यंत जाता येईल ते पाहूया आणि तिथपासून पुढे काय करता येईल ते पण पाहूया. इधर क्या डॅम आहे क्या? हा, नदी काय? अच्छा अच्छा, हा, मग तो डॅमच होतो ना. मातीचं धरण असंच असतं. इसलिए बनाया ना, उधर से पानी ज्यादा तेज आएगा तो गाँव में ना. अच्छा अच्छा, ओके. बर्फ पडायला सुरुवात झालेली आहे. पहिला बर्फ स्नोफॉल आम्ही कुटुंबासोबत पाहतोय. आयुष्यातला ग्रेट मोमेंट आहे लाईफ मधली. हे अचानक झालेला वातावरणातला बदल आम्ही आश्चर्याने पाहू लागलो. हे मोठं अजब होतं. ऋषी तर गाडीतून उतरून या स्नोफॉलला पाहू लागला. आम्ही लगेच तिथे गाडी पार्क करून बर्फात खेळण्यासाठी ड्रेस, सूट रेंटने घेतला. सॉक्सही घेतले. आता मानसिकदृष्ट्या या बर्फात, या थंडीत जागा शोधून खेळायचं, मौज करायची, एवढंच एक ध्येय ठेवलं. मस्त स्नोफॉल चालू होता. मागच्या डोंगराकडे लक्ष गेलं आणि काय, बस तिकडे चालत जायचं ठरलं. आम्ही तिथे पोहोचलो. मस्ती सुरू झाली. आणि आता छान हिमवर्षाव सुरू झाला. टपोरे पांढरे शुभ्र बर्फाचे छोटे छोटे तुकडे मुलायम होऊन हळुवारपणे धरणीकडे झेपावत होते. अमेझिंग. कॅमेरा पुसायला लागतोय असा. आणि बघा इकडे बघा आमचा कॅमेरामन, रंगीबेरंगी कॅमेरामन बघा. हे सगळं शब्दात सांगण्या पलीकडचं आहे मंडळी. देवाना हुडहुडी भरवणाऱ्या या थंडीत बेभान होऊन त्या थंडगार बर्फाशी खेळणं एक आनंदाची पर्वणीच होती. माय गुडनेस. आता एक ड्राइव्ह मागे बघा काय चालू आहे. अक्षरशः इकडे खेळायचं काम चालू आहे. मी कॅमेरासाठी छत्री धरली कारण त्याच्यावर बर्फ पडतोय आणि हे दोघं असे झोपलेत. इकडे बघा माझ्या. पुन्हा हे सगळं सौंदर्य कधी पाहायला मिळेल माहित नव्हतं, त्यामुळे असं ठरलं जगून घ्या. मम्मी किती वरतून कसलं भारी दिसतं. असं वाटतं असं स्लो मो करतं. माझे डोळे माझे उतरले. ऑसम ऑसम. हेच याच्यासाठी केला होता अट्टाहास. मनालीची ट्रिप ही गोड व्हावी. 750 रुपये ड्रेसला दिलेत. 250 रुपये पर ड्रेस वसूल करायचे मंडळी. म्हणले वसूल कर पैसे. बाईने बोला तो बोला. बाहेर बोला कर नाही का आता. त्याचं काय बर का, खूप थंडी आहे. मराठी शाळेत असताना एक आवाज आम्ही नेहमी ऐकायचो, गारीगार, एक गारीगार वाले. आणि तो बर्फाचा गोळा असा किसायचा, त्याच्यावर पाहिजे ते रंग टाकायचा आणि ती गोड गोड जी बर्फाचा गोळा असायचा आणि त्यातले आम्ही ज्यूस असे पीत बसायचो. असलं भारी वाटायचं त्या बर्फाच्या गोळ्याबरोबर. आता ती जर गारीगार आहे ना, तुम्हाला सांगतो आता द्या बघा गारीगार. नाही, हे बघा गारीगार. हे बघितले गारीगार, ह्याच्यावर असा बर्फ रंग टाकला. चला स्नोमॅन म्हणून स्नोमॅन.
आता हात गारठू शकतो, त्यामुळे आता मलाच फक्त नाहीये. हाँ मम्मी बोला हाँ तसं काय. बनाएंगे स्नोमॅन. उभा राहणे का? शाबास. झाला. ही बर्फातली मस्ती करताना ना काहीही वेडेपणा सुरू होता. अगदी निखळा आनंद होता तो. बेबी बीड नाही का? नाही बेबी बेबी डोला डोला शांत. तो बैठने का? त्याला जावे झाडा ए बेल्ट बेल्ट लावलाय. सो सेक्सी यार, क्या बनाया मैंने. देखो हा स्नोमॅन बनवता बनवता ज्याने शूट केलं तो बघा कसा झालाय. तो असं माखलाय बर्फात पूर्ण. ए माय गॉड. आमचा प्लॅन काहीतरी वेगळा होता. आम्ही गाडी घेणार होतो आणि त्याच्यासाठी आम्ही सूट घेतले होते. मग तो प्लॅन डिसअग्रीमेंट झाला, आमचं कॅन्सल झालं. मग आम्ही ठरवलं त्याच शॉपच्या मागे, ते कसं प्लेन ग्राउंड आहे, तिथं थिक स्नो आहे, तिथे जाऊन मज्जा करायची. एवढी क्लास मज्जा आली. त्या सूटचे पैसे वसूल झाले. ते गाडी गेले परत, आपण इथं मज्जा करायची. ती बघा, ती म्हणत होती मज्जा. मला या टेम्परेचर मध्ये जमणार नाही. स्वतःच एवढी मज्जा करत बसली आहे. मित्रांनो, काय होऊ शकतं लाईफ मध्ये. खूप मज्जा येते. मी पहिल्यांदा डबर बघितलाय. खूप मज्जा येते. मला खूप मज्जा आलेली आहे. असं वाटतं मी आकाशातच. तुमचे प्रियजन, तुमचं कुटुंब त्या सहलीत जेव्हा असे मनमोराद होऊन बागडतात, आनंद लुटतात ना, तेव्हा त्या सहलीचा पैसा वसूल झालेला असतो मंडळी. इतकं सुंदर आहे ना हे सगळं. अशी सृष्टी तुम्हाला सहजासहजी बघायला मिळत नाही, आणि ती फक्त तुम्हाला इथे काही ठराविक ठिकाणीच बघायला मिळते. त्यातलं एक मनाली, आणि त्या मनालीला आम्ही स्नोफॉलचा आनंद लुटतोय. बर्फामध्ये फिरताना तुम्हाला कपडे वेगळे, सॉक्स वेगळे, शूज हे सगळं घालायला लागतं. पण ते घातल्यानंतर जो आनंद लुटता येतो ना, कसंही वाकडं तिकडं पडा तुम्ही, काहीही होत नाही. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, जे मंगेश पाडगावकर बोलून गेले ना, त्याचा जागोजागी क्षणोक्षणी प्रत्यय आम्हाला इथे येतोय. मनालीचा स्नोफॉल आहे. सगळं मनाली या बर्फामध्ये झाकून जातंय. पांघरून प्रत्येक जमीन झाड घ्यायचा प्रयत्न करतो या बर्फाचं. आणि अशा वातावरणामध्ये आम्ही इथं आहोत. खरं जेव्हा तुम्ही अशा बर्फाच्छादित कुठल्याही फिरण्याच्या ठिकाणी येताना, तेव्हा खूप अनसर्टनिटी असते. बर्फ पडायला लागले की काहीच करता येत नाही. असंच काहीसं आमचं झालं. आम्ही स्टक झालो होतो. सोलंग व्हॅलीला जाता येत नाही. मग काय करायचं, गाड्या ठरवल्या, कपडे घेतले, पण पुढे जाता येत नाही. मग त्याच ठिकाणी आम्हाला हा स्पॉट सापडला, जिथे आम्ही हे ड्रेसेस विकत घेतले. त्याच मागे जाऊन हा बर्फाचा मस्त आनंद लुटतोय. तेव्हा पेशन्स ठेवा, थोडीशी कल्पकता वापरा. अशा ठिकाणी तुम्हाला अशी गोष्टी करता येतील सहज. मंडळी, अपेक्षित होतं त्याप्रमाणे या ठिकाणी स्नोफॉल झालेला आहे. स्नोफॉल चालू आहे. अशा स्नोफॉलमध्ये आम्ही मनालीमध्ये फिरतोय. त्यावेळेला असं कुठेही प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल, त्यावेळेलाच खरी मजा येते आपली. आपल्याला कशी ती ट्रिप एन्जॉय करायची हे जमलं पाहिजे. त्या बघा कसा पडला. मला ना या टेम्परेचर मध्ये कसं तरी होतं. मी येणार नाही, मी गाडीतून उतरू शकत नाही. इतकं नाटकं केले ना, इतकी नाटकं केल्यानंतर आहे ना, खाली बघा बघा आता मस्ती. मला आश्चर्य वाटतं की त्या बर्फाला डोंगर, त्यावरची झाडी, जमीन एवढी का आवडते. त्यांच्यावर अगदी हळूच पडून त्यांचा गोड गोड पापा घ्यावासा वाटतो. त्यांना पांढऱ्या रजईत तो गुंडाळतो आणि जणू सांगतो की आता उन्हाळा येईपर्यंत इथेच छान झोपा. असा हा हिमवर्षाव असतो. हा सर्व अनुपम सोहळा, याची देही, याची डोळा पाहण्याचं, अनुभवण्याचं सुख काही औरच असतं. तर मंडळी, असं आहे त्याचं. लोक कंटेंट साठी काय करतात. सगळे खेळ मस्ती करून धन्य पावलं. पाय कसे जात होते बर्फात, पाय आतमध्ये जातात. मागे बघा असं होतंय. लय भारी वाटतंय.
आणि असं इकडे हा 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 काय दिसतंय बाबू बाबा बाबू बाबा बाबा काय दिसतंय काय दिसतंय अप्रतिम अप्रतिम असं आहे परिस्थिती. फायनली या जागेवरून आम्ही निघालो. हिमवर्षाव अजूनही सुरूच होता. आत्ताच्या आत्ता झालंय बरं का हे बर्फाने. लाईफ टाईम एक्सपिरियन्स. तेव्हा वाटलं की आपण दुपार झाली काहीच खाल्लेलं नाहीये आणि गाडी बर्फात अडकली असेल तर. पण बाहेर पडून पाहिलं तर गाडी व्यवस्थित होती. मग आम्ही इथेच जवळच्या कॅफे 1947 या ठिकाणी गेलो. प्रसिद्ध कॅफे तिथला. इथे छान खायला मिळतं असं ऐकलंय. बघूया आता काय काय मिळते आणि काय काय टेस्टी कशी टेस्ट होते. पहिला आल्या जरा शिकून घेतो आणि मग आज जातो. सर्वात इथली जबरदस्त गोष्ट काय असेल तर तुम्ही जे काही ऑर्डर कराल त्याची चव जबरदस्तच मिळणार. आणि दुसरं म्हणजे काय तर याच्या मागची जागा, व्यास नदीच्या काठावरची ही जागा एकदम कमाल स्पॉट आहे. मेन्यू कार्डवरून आम्ही ऑर्डर केली. एक नंबर डिश आहे बरं का. वूड फायर्ड ओव्हन मधला तोंडाला पाणी आणणारा हा पिझ्झा खाल्ला. मजा आली. पैसा वसूल अशी ही जागा आहे बरं का. आता खाली जाऊन इथेच या सृष्टीचं अनोखं सौंदर्य अनुभवलं. या धरणीवर हिवाळा नसताना तर किती स्वर्गीय नजारे आपण गमावले असते याची तुम्हाला कल्पनाही नसेल. कॅफे 1947चा व्ह्यू आहे हा. मागे नदी आहे बियास नदी आणि त्याच्या काठावरती हे कॅफे 1947 आहे. एक नंबर स्वाद दिला त्याने. पिझ्झा, बर्गर, सँडविच. परत निघालो. गाडी अगदी हळूहळू घसरण्याच्या भीतीने 5च्या स्पीडने चालवत होतो. आगे ना कुछ है, ब्रेक लेना पडे, बाकी सब ठीक. सगळीकडे बर्फाने हाहाकार माजवला होता आणि खूप बर्फ पडतोय. अजून थोडा वेळ बर्फ पडलं तर ही गाडी पण चालणार नाही असं अँथनी बाई म्हणतात. बघा आता अभी फिसलते नहीं है ऐसे केस में. नहीं अभी नहीं ना कोई. अभी नहीं. ज्यादा करेंगे ना आगे गाड़ी आ जाएगी. ब्रेक जी हाँ ब्रेक लेंगे ना फिर स्किड करेगा. अभी जब तक ऐसे चल रहा है तो सीधा चलता रहेगा. अच्छा तो एक जैसे चलते रहने का ऐसा छोटा छोटा स्पीड पकड़ के. शेवटी हॉटेलवर पोहोचलो. संध्याकाळी गरमागरम मस्त जेवण, झोपी गेलो. हे सगळं कुठेतरी मनाच्या खोल गाभाऱ्यात अनेक दिवसांसाठी आठवणीच्या रूपाने साठवलं गेलं. कधी मनालीची आठवण आली की त्या बर्फातल्या फ्रेम्स आठवतात आणि असं वाटतं त्या विधात्याला सांगावं, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर मंडळी, हा होता आपला मनालीचा हिमवर्षाव. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. पाहत राहा आपला चॅनल सोमनाथ नागवडे. निसर्ग पहा, फिरत राहा, शिकत राहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत राहा.